बाहेरून जरी रस्ता गेला ह्या शहरासाठी आवश्यक आहे का नाही. अंडरब्रिज आपण आता करत नाही. प्रथम मी तो ब्रिज आता आम्ही त्याच्यामधून काय सुधारणा केल्या ते नाही आपल्याला सांगतो. हा अंडर ब्रिज जो होता तो आम्ही कॅन्सल केला. अंडरब्रिज आपण करत नाही आहे. त्यानंतर हा रोड जवळजवळ रेल्वे पुलाच्या तिथं हा रोड अकोलीपर्यंत 100 फुटाचा रोड आहे. 100 फुटाचा. आणि रेल्वे ब्रिजच्या तिथं 100 फूट रस्ता आहे. 100 फूट. आणि जो चौकट असते ती चौकट आपण आता कॅन्सल केली. चौकट कोणती? अंडरग्राऊंड ब्रिजची एक चौकट असते. ती चौकट आता आपण कॅन्सल केलेली आहे. आणि ती कॅन्सल करून फक्त ओनली 100 समोर त्याचा एक मोठा कॉलम घेतलेला आहे. आणि 30 मीटर म्हणजे 100 फूट रस्ता राहणार आहे. 100 फूट. त्याच्यानंतर ओव्हरब्रिज आपण 0 फुटा निघतोय. जे काय कुणाचं काही जावं यावं त्याचा धोरण नसतो. रेल्वेचे काही नॉर्म्स आहेत आणि स्टेट हायवेचे काही NHचे काही नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सप्रमाणे कुठं 0 होतोय तिथपर्यंत रस्ता जाणार आहे. बरं जाणार आहे. त्याच्या बाजूला 6.25 मीटर ब्रिज गेल्याच्या नंतर त्याला 6.25 मीटरचं त्या बाजूने 6.25 मीटरचं या बाजूने 6.25 मीटर म्हणजे किती फूट झालं? 22 फूट होते. 22 फुटाचा रस्ता त्या बाजूने 22 प्रकार या बाजूने आपण ठेवतो. शेवटपर्यंत ठेवतो. ठीक आहे. आणि आज जवळजवळ बघितलं आपण सगळे शहरातले जर एखाद्या वेळेस जर समजा 26 टाईम 27 टाईम हा गेट बंद होतो त्यावेळी जर आपण भेट बघितली माझ्या ऑफिसच्या वरपर्यंत जाते. आणि यामुळे किती प्रॉब्लेम लोकलला होतो आणि इतरांनाही किती त्याचं भोगावं लागतं, किती लोकांना होतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मी व्यापाऱ्यासाठी म्हणजे माझं वैयक्तिक मी विकासात आडवा येत नाही. पण मी व्यापाऱ्यासाठी व्यापारी माझ्याकडे आले आणि व्यापाऱ्यासाठी आलो. तर कुठल्या व्यापाऱ्याचं नुकसान व्हायला हे माझं क्वेश्चन आहे त्यांना. आज जवळजवळ तहसीलच्या वर जेवढे दुकान आहेत त्याच्यातलं एकही नाही मला येऊन भेटते. त्यांनी म्हणले साहेब अंडरग्राऊंड तुम्ही जर बाजूला काढलाय आणि हा 100 फूट रस्ता आहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. बरं त्या तिथल्या दुकानदारासाठी जवळजवळ 40-45 गावावर आहेत. ते त्याच रस्त्याने येणार आहेत. त्याच्यानंतर पंचायत समितीचं ऑफिस तिथं आहे. तहसीलचं ऑफिस वरच आहे. कोर्ट तिथंच आहे. रजिस्टर ऑफिस तिथं रजिस्ट्री ऑफिस तिथंच आहे. जेवढे एक गड असतात पब्लिकचे ते गड सगळे तिथं वर ऑफिसेस आहेत. पण आता इकडं जर गेलं तर इकडं किती दुकान आहेत बाबा या बाजूला. आपण लेफ्ट साईडला आपल्या इकडं जर पळी चौकाकडे गेलो लेफ्ट साईडला किती दुकान आहेत त्या बाजूला. सगळी MSCBची काय सगळी MSCBची जागा आहे. काय कुठं काय काही जागा नाही. काही कुणाच्या दुकान नाहीत. काही या बाजूला 2-3 दुकान आहेत. किती 2-3 दुकान या बाजूला. आपण ह्या बाजूला जर गेलं ही सगळी रेल्वेची जागा आहे. अतिक्रमण आहे लोकांचं. रेल्वेची जागा आहे ती सगळी. जे काय दुकानं असतील ऑफिसच आहे. त्या दुकानं कुणाचे ऑफिसच आहे सगळे तिकडे. बँक आहे ऑफिसेस आहे. बँकेला जर जाणार तू जाणारच बँकेला. मग इथं म्हणायचं की मी विकासाला आडवं येत नाही. मी व्यापाऱ्यामुळे करतो. कोण व्यापारी स्टेजवर होता? त्यांच्यासोबत व्यापारी कोण होता हे माझं क्वेश्चन आहे. पहिलं त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले नावाचे व्यापारीचे नावं सांगावेत. ते कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले एक लिस्ट द्या व्यापाऱ्याची. हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे गेले हे पूर्ण होऊन येतो नाही. मी ते यावरून पलीकडे म्हणतो मी आर्ग्युमेंट करतो मतदान घेऊ. शहराचं मतदानच घेऊ ना. शहराला पूल हवा आहे की नाही हवा. हा पूल नाही आता झाला. हा ब्रिज झाला. आणि ब्रिज आपण करत नाहीत का. हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात, परळीकडनं किती लोक येतात, सरळ नांदेड जाणारे किती लोक आहेत. या शहरात कोणी थांबेल का. सरळ सरळ परभणी येणार नांदेड जाणार सरळ त्याकडून जाईल. सरळ लातूरला जाणार कुणी ह्या इकडं लातूरला जाईल. मध्ये खाली काही गुजर होईल का. आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल का.
कुठलीच परिस्थिती निर्माण होणार नाही ती. आणि व्यापाऱ्यांनी फक्त मला या शहरातल्या एक 25 व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं, फक्त 25 व्यापारी, जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा रूल तुम्ही करताय, याला कॅन्सल करा. फक्त 25 व्यापारी म्हणतोय मी. त्यांनी येऊन सांगावं हा पूल तुम्ही रद्द करा आणि हे बरोबर नाही, मी करत आहे. दुसरी गोष्ट, म्हणजे हे व्यापारी कोणीही गेलं नाही किंवा आला नाही. स्टेजवर कोण होते मला नावं घ्यायचे नाही, तुम्हाला माहित आहे. फक्त आणि फक्त हे एक रत्नाकर घुटणे आमदाराला कसला विरोध आहे, याच्यापर्यंत दुसरं काहीच नाही, फक्त विरोध. इथले बी 4-5-7 लोक, 10-5 लोक आहेत, त्या 10-5 लोकांनाही मला विरोध करायचा आहे. ते 10-5 लोक आणि खासदार, याच्या पलीकडे कोण होतं. आणि म्हणून मला खासदार साहेबाला, सन्माननीय खासदार साहेब आहे, मी त्यांना कधी आरोग्यावर बोललो नाही किंवा कधीही कसल्या प्रकारचं बोललो नाही. लोक खासदार साहेबाला भूमी माफिया म्हणते, वाळू माफिया म्हणते, मी तर त्या बोललो नाही बुवा. मी समाज खासदारच म्हणतो मी त्यांना. लोक म्हणते हा खासदार भूमी माफिया आहे, हे खासदार वाळू माफिया आहे, पण माझ्या कोणाला तरी शब्द काढला का? मी सन्माननीय खासदारच म्हणतोय आणि आजही मी सन्माननीय खासदार साहेबच म्हणालो. यांनी इलेक्शनमध्ये जे जे करलं माझ्या विरोधामध्ये वकील, मी साधं उत्तर दिलं नाही कुणाला. मी माझ्या म्हणलं विकासानं माझं उत्तर देतोय म्हणलं, साधी कुणावर टीका केली नाही. माझ्या लोकांच्या धोत्र फेडण्यापर्यंत गेले, आम्ही काय बोललो नाही. आता कार्यकर्त्याला जर धोत्र फोडून मृत्यू भरण्यापर्यंत गेले असते तर तेवढं तर आम्हाला सांगावं लागेल ना. कार्यकर्ता दिवसासाठी थोडं तर बोलावं लागेल ना आम्हाला. हेही बोलायचं नाही, तुम्ही बोलायचं नंतर. बाकीला तर मला उत्तरच दिलं नाही, बाकीला उत्तर द्यायची मला गरज नाही. त्यामुळे हे पूल किती गरजेचं आहे. तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही विचार करा, ह्या वैभवामध्ये किती भर पडेल आहे गंगाखेडच्या. ह्या टाईपून त्या टाईपपर्यंत पूर्ण झाडी, इकडं पूर्ण झाडामध्ये लाईटिंग, इकडं लाईटिंग, वरील कारंज्या आणि पूर्ण कॉलममध्ये एवढं सगळं वैभवामध्ये भर पडणारा हा पूल आहे. आणि त्या पुलाला विनाकारण आपल्या काही 10-5 लोक स्वार्थासाठी, तिथे 10-5 लोक म्हणतो मी, दुसरं नाही. त्यांची शोरूम आहे तिथं पुढे आहे ना. त्यांचं म्हणणं किंवा ठीक आहे, अरे वैभवामध्ये भर पडते, चांगली गोष्ट होते पुढे. आणि 7-8 वर्षांनी काय होईल गंगाखेडमध्ये, काय पुढचा विचार करणार की नाही आपण? 10 वर्षांनी काय होईल त्या पुढचा काही विचार करा ना काही. आज अशी परिस्थिती आहे, 10 वर्षात काय परिस्थिती होईल याचा विचार सन्माननीय खासदार साहेबांनी करावा. आणि माझं काही चुकत असेल तर आम्ही बसू, दोघं या, आपण भेटू, कारण व्यापाऱ्याला स्वतः भेटू. माझं मत आहे इथं व्यापाऱ्याची एक मिटिंग घेऊ, गंगाखेडच्या व्यापाऱ्याची मिटिंग घेऊ. त्या मिटिंगमध्ये सन्माननीय खासदार साहेबाला माझं आव्हान आहे, यावं त्यांनी, नाहीतर त्यांनी मिटिंग लावावी व्यापाऱ्यांची. मी तिथे येतो आणि या तुम्ही मिटिंग लावा या. आणि त्याच्यातले जर व्यापारी जे आले, त्या व्यापाऱ्यातले आलेल्या व्यापाऱ्यांमधले 50% जरी व्यापारी म्हणले या पूल नको, पण व्यापारी पाहिजे ना, कार्यकर्ते नाही पाहिजे. व्यापारी असावे, त्यांनी सांगावं हा पूल नको आहे, ठीक आहे. आणि त्यांनी जर मग पूल नाही साहेब पूल पाहिजेच म्हणलं, मग खासदारांचं काय म्हणणं आहे ते सांगावं त्यांनी. दुसरी गोष्ट, त्यांनी संबंधित उड्डाणपुलाचा घाट घालून आमदार रत्नाकर गुट्टे साहेब स्वतः विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत की जनविकासाचे धडपड आहे. हे खासदार साहेब तुम्हाला मला सांगायची गरज नाही की माझी तिन्ही तालुक्याची जनता जाणते की मी कशासाठी करतो. मी आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो, एका कार्यकर्त्याने एका मतदारसंघातल्या माणसाने म्हणावं की रत्नाकर गुट्टेंनी चहा प्याला, फक्त चहा प्याला म्हणून सांगावं. खासदार साहेब म्हणेल ते करतो. त्यांनी मला राजीनामा द्यायला, राजीनामा द्या. म्हणजे हे आता एवढं काय जास्त केलं. तहसील ऑफिसचं आपण आता कंप्लीट झाली तहसील ऑफिस, काय म्हणलं यांचा विकास कुठे आहे, पेपरवर आहे. म्हणजे इलेक्शन केस होता ना, त्यांचा विकास पेपरवर आहे. तहसील ऑफिस कंप्लीट झाली. आता
मेच्या अगोदर मेचा झेंडा मला तर फडकवायचा आहे असं मला म्हणले. ते पण हँडल पंचायत समितीचं ऑफिस चालू आहे. त्यांच्या कधी क्वार्टरचा विचार केला पंचायत समितीच्या लोकांचा? त्या बिल्डिंगला कधी क्वार्टर आहे? त्या कर्मचाऱ्याला कधी क्वार्टर आहे? कधी विचार केला? आज त्यांचे सगळ्यांचे बीडीओचे क्वार्टर आहेत. पूर्ण अध्यक्षाचे क्वार्टर जे कोण त्या अध्यक्षाचं क्वार्टर आहे, उपाध्यक्षाचं क्वार्टर आहे. सगळे सभापती जे होतील जिल्हा परिषदला म्हणजे पंचायत समितीला त्या सगळ्याचे मध्ये ऑफिसच आहे. इतकं सुंदर पंचायत समितीचे ऑफिस बांधतोय आपण. त्यांच्या घरासाठी बांधतो, घरं बांधतोय आपण. नगरपालिकेचं नगराध्यक्षासाठी मोठी कॅबिन ठेवलेली आहे, शिवसाठी कॅबिन आहे. नगरपालिकेमध्ये जेवढे सभापती होणार आहेत त्यांच्या सगळ्यासाठी हे आहे म्हणजे कॅबिन आहे सगळ्यांसाठी. जनतेसाठी कॉन्फरन्स हॉल आहे तिथे. हे केलं. वर बघितलं असेल एसडीएमचं क्वार्टर, एसडीएम कुठं राहतात, तहसीलदार कुठं राहतात, ऐका झालं त्यांना. तिथं कोण येईल? आपण सुखसुविधा दिली पाहिजे ना. पुन्हा एसडीएमचं क्वार्टर तयार होत आहे, तहसीलदारचं क्वार्टर तयार होत आहे. आणि हे मग त्यांचंच नाही, सगळे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर तयार झाले आता. सगळे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर तयार होते. एवढंच नाही, हे जे तलाठी आणि मंडळ अधिकारी त्यांच्या जवळजवळ पूर्ण जेवढे तेवढे ऑफिस आणले. आज मंडळ अधिकारी प्रत्येक गावात जिथे सध्या तेवढे ऑफिस तेवढे नवीन ऑफिस आणले. क्रीडा संकुलन होतं काही त्याच्या अंशमध्ये? क्रीडा संकुलन आणलो आपण. चालू आहे का? होत आलंय. 400 मीटरचा ट्रॅक आहे. ते कशासाठी आहे? माझ्यासाठी आहे. नाट्यगृह होतं का आतापर्यंत गंगाखेडला? हा नाट्यगृह किती गरजेचं आहे? आपण नाट्यगृह करतोय तिथे. म्हणजे हे जे विकास आहे माझा हे चुकीचं माझ्यासाठी करतोय का? माझं काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही स्वतः विचार करा ना. खर्चाचं आहे तुम्ही काय करता ते. एखादा काय म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे त्यांना आणखीन हात होईल. एखादा माणूस त्याला काय चोरी करण्याला चोरच दिसतात ना समोर, दुसरं काय दिसतंय? चोरी करणारा माणूस जर कोणी असेल मी त्यांना म्हणत नाही, पण चोरी करणाऱ्या त्याला सगळे चोरच दिसते समोर. त्याच्यामुळं माझा कुठलाच वाटतो आणि कसलाच वाटतंय गांगडचा विकास करून वाटतंय. हा मी त्याच्या जमिनीतून नेऊ नको, त्याची प्लॉटिंग तिथं आहे, तिथून रस्ता करू नको, इथून रस्ता करून असं बोललो कुठं तरी. जिथं जिथं ज्याच्या त्याच्यात स्कीम आहे त्या स्कीम मधून रस्ते चालले रस्ते करायला. त्याला कधी विचारलं सांगितलं पण नाही, बोललो पण नाही कधी मी त्यांना. सगळ्याचे रस्तेवाले आणि किती कसे रस्तेवाले झाले त्या इकडची आपली हे इरिगेशनची जायकवाडी रस्ते करता येत नाही, कसेवाले रस्ते. मार्केटमध्ये रस्ता करता येत नाही, मार्केटची जागा करता येत नाही, कसेवाले रस्ते. पाणी 100 फुटाची पाण्याची पाईप त्याच्यात स्वार्थ आहे. एवढंच नाही, पाण्याची तकलीफ होती म्हणून एक 5 कोटी रुपयामध्ये मी जे करू शकलो आतापर्यंत कोणी का केले 50 वर्षामध्ये. मी 5 कोटीमध्ये केलं. 50 वर्षामध्ये 5 कोटी आले नगरपालिकेला करायला. खाली प्लांट टाकला ना खाली, मी 3 महिन्यात प्लांट टाकला ना खाली. स्वच्छ पाणी मिळतंय का नाही? वर राहणारे कोण आहे त्याच्यातले? वर राहणारे तिकडं गावात राहणारे कोण आहेत का? पाणी येतं ना स्वच्छ? स्वच्छ पाणी येतं ना जुन्या गावात. आणि दुसरं सांगा इथं वर म्हणजे त्या आमदारांनी केलेलं काम त्या पाईपलाईनचं बरोबर आहे. खासदार मला वाटते तेव्हा ते काम केलं. तेव्हापासून त्याची रीती कधी चेंज नाही केली पाहिजे. ती रीती माती होऊन गेली ना, ढगल होऊन गेलं ना. आणि शहराला कुठं पाणी चांगलं मिळत होतं का हे विचार मी केला? वाईट आहे विचार माझा स्वार्थ आहे. ती रीती सगळी बदलली. गुजरातकडून रीती आणली, इथून पाईपलाईन वाळ टाकले, तिथलं इम्प्लर बदललं. का केलं एवढं सगळं? आणि आज ते इथे शहराला पाणी चांगलं मिळतंय ना. 10 लाखाची टाकी बांधली नवीन, खाली 10 लाखाची 2 लाखाची टाकी म्हणून वरची टाकी केली. हे सगळं आता शहराला पाणी 15-15 दिवस पाणी येत नव्हतं. पेमेंट 7-8 दिवसात येत असेल ना. आणि तुमच्या इकडे वरी तर 4 दिवसाला येत असेल. मला इकडे स्वच्छ बिस्लरीचं पाणी येते, प्या पाणी ते असलं पाणी आहे. काय वाईट केलं मी? अरे माझ्यावर टीका करा,
अवश्य करा, पण विकासामध्ये माझ्यासोबत विकास करा ना. टीका करण्यावर विकास करा, त्याच्यामध्ये मला करा, माझ्यापेक्षा जास्त करून दाखवा, नाव कमवा. तुम्हाला प्रॉब्लेमच ही आहे, हा माणूस थांबत नाही. आता निवडून आलो, मी घरी आहे, गावानेच आहे सगळीकडे आणि कामच आहेत माझे सगळीकडे. रात्रीच्या आता 11-12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत काम आहे. हे त्यांना जरा जमा. ते काय म्हणले, आमच्या निवडणूक काय उमेदवार चुकली, तुम्ही कुणाला उमेदवार द्यावा, ज्याला द्यायची होती त्याला धोका दिला तुम्ही. ज्याला द्यायची होती, ज्याला घेतलं, त्याच्याकडून सगळं लोकसभेला काम करून घेतलं, माझ्या विरोधात मोर्चा काढून घेतला. काढणार मोर्चा माझ्या विरोधामध्ये का बीबीवरला काही गेलं का? काहीच नाही. मोर्चा त्यांनी आवाज केला सगळं, नाही तर त्यांना तर टिपून माणसं आणावं लागली. एक माणूस भेटलं नाही मोर्चामध्ये, गाड्या फिरून परत येऊ लागले. घेतो घेतो म्हणले तिकीट सगळं करून घेतलं आणि तिकीट दिलं नाही त्यांना, त्यांना तिकीट द्यायचं होतं. आता सोडून गेले म्हणून ते ठीक आहे. आणि पुन्हा म्हणजे दुसरा उमेदवार चुकला म्हणजे काय? आता तुम्ही उमेदवार तर एकदम टॉप उमेदवार दिला ना, सिंगल मराठा समाजाचा उमेदवार दिला ना तुम्ही. आणखीन काय पाहिजे माझ्या बरोबर? आणि तुम्ही तर 2-2-3-3 दिवस मुक्काम केले ना, का परभणी लांब होतं का, पण मुक्काम केले ना इथं. पूर्ण अशी फेकून दिलं होतं ना तुम्ही, उमेदवार तुम्हीच होते असे केलं ना तुम्ही, तरी पण यश आलं नाही. तरी आता म्हणायचं का उमेदवार चुकला नसता ते निवडून नसते आले. तुम्ही स्वतः उभा टाकायला पाहिजे होतं मग, किंवा आपल्या पत्नीला उभं करायला पाहिजे होतं. पुढच्या वेळेस पत्नीला उभं करा 29ला. आता स्वच्छ एकदम दिमागा लावून एखादा उमेदवार द्या चांगला, काय हरकत नाही. आता त्यांनी सांगितले की जेव्हा हा पूल मंजूर झाला तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत केले होते, कारण शहराच्या विकासासाठी आणि शहरासाठी नागरिकांच्या दळणवळणाची अडचण दूर करण्यासाठी त्या पुलाची गरज होती. मात्र आता रेल्वे ट्रॅक दुसरीकडे जाणं असेल तर उड्डाणपूल कशासाठी करावं लागेल, याचे आमदार रत्नागिरीचे उत्तर गेलं. उत्तर आहे सगळं, हे उत्तरच आहे माझं. म्हणजे मी तर सांगायलो ना, आव्हानच करायलो, तुम्ही लावा व्यापाऱ्याची मिटिंग, तुम्ही लावा, तुमचे व्यापारी बोलवा, तुमची इथं म्हणजे तुम्हाला मानणारे व्यापारी त्यांनाच बोलवा. मी माझा व्यापारी इथे बोललीच नाही, त्यांना विचारू काय हरकत नाही. आज मी या ठिकाणी कोणावरही आरोप किंवा प्रत्यारोप करण्यासाठी आलेलो नाही, तर गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष माझी भेट घेऊन मला विनंती केली. आमची 10,000 कुटुंबे उद्ध्वस्त होण्याचा. 10,000 कुटुंब, 10,000 घरं नाही की गंगाखेडमध्ये व्यापाऱ्याचे घर कुठून 10,000? इतकं कसं खोटं बोलायचं हो? इतकं खोटं बोलू नका, फायदाच आहे. 10,000 कुटुंब गाड्यावर येते, खरं वाटलं पाहिजे समोरच्याला. उद्ध्वस्त होतील 10,000. यानंतर स्थानिक आमदार घेतला जात आहे, तर जिल्ह्याचे खासदार यामध्ये लक्ष घालावे, आम्हाला न्याय द्यावा. शेवटी मी खासदार आहे, या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यामुळे सोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याचा भावना तुम्ही या ना. आम्ही यायला वेलकमच करतो तुमचं, पण तुम्ही कोण व्यापारी आहे तर सांगा. परत एक पत्रकार परिषद घ्या, पुन्हा परत मी एक पत्रकार परिषद देतो, काय करू द्या आपलं सर. तुम्ही बोलवा व्यापारी कोण कोण आहेत, कुणा कुणाला हा कोण नको, बोलवा व्यापाऱ्याला, काय हरकत नाही. व्यापारी आले मी कोण नाव तर सांगा, कुठे एक व्यापारी आले म्हणून. स्टेजवर तर मला एक व्यापारी दिसला नाही. पत्र कोणी स्टेजवर व्यापारी? हो तुम्ही होता सगळे. पत्र कोणी एका व्यापारी तर रे चटे संसार उघड्यावर आणून स्वतःचा विकास करण्यासाठी आमदार रत्नागिरी धडपड करत आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी व अडचणीशी काही देणं घेणं नाही. अहो खासदार साहेब, तुम्ही 10 वर्ष आमदार राहिले, थर्ड आता टाइम तुमचा खासदारकीचा आहे, पण 25 वर्षापासून सत्तेत आहे. तुम्ही काय केलं सांगा ना लोकांना जरा. तुम्ही या 25 वर्षात काय केलं? परभणीत एखादा रस्ता पुढे टाकला असं तर सांगा, रस्ता केला म्हणून. एखादा कार्यकर्ता तुम्ही वाढवलाय असं सांगा, एखादा कार्यकर्ता मोठा केला हे सांगा. कार्यकर्त्याच्या जमिनी मात्र घेतल्या.
जो काळे कार्यकर्ता त्या शिरो फाट्यावरचा तो मेला बिचारा, मेला की रे तो? हो हो हो. तो इतका जीवाचा कार्यकर्ता होता, त्याची जमीन लाटायचा तुम्ही प्रयत्न केला, पण त्या वागणी शेरणी होत्या दोन मला वाटतंय, त्या काही कुठं बाहेर निघाल्या नाहीत. ते झालं. आणखी कुठं कुठं तुम्ही काय काय करता तुम्ही विचार करा. मी आता उघडून करून पात्र दाखवणार नाही. तुम्ही विचार करा कुठं कुठं तुम्ही जमिनी घेतल्या, काय केलंय, कोण्या कोण्या जमिनीवर काय काय करता, सगळं सांगा. करा, बघा कुणाचं चांगलं केलंय, कुणाचं वाईट केलंय, काय धंदे आहेत तुमचे. तुम्ही एवढं, माझा प्रश्न आहे खासदार साहेब समोर, तुम्ही एवढं कमवलं कुठून हे सांगा ना. तुम्ही कमवलं कुठून? तुम्ही तर झरीपुरी ते बी गाडी नव्हती तुमची गाडी नव्हती. तुम्ही त्या गाडीत बसवायसाठी पॅसेंजर रुकीत होते. झरीपुरी ते पॅसेंजर ते गाडीवाला काहीतरी देत असेल त्यांना, ही अवस्था तुमची होती. तुम्ही एवढं पुण्यामध्ये फ्लॅट, इकडं तिकडे एवढी प्रॉपर्टी, एवढ्या जमिनी, एवढं सगळं कुठून गेलं सांगा जनतेला, द्या उत्तर जनतेला. खासदार साहेब विनंती आहे, आपण बसू, असं सामोरे सामने बसू. मी तर तुम्ही ऐकलं असेल, मी आव्हान केलं होतं इलेक्शन मध्ये, 4,000 5,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून लागले. मी तर म्हणलं होतं 4,000 सोडा, 2,000 सोडा, 1,000 सोडा. अरे तुम्ही 500 कोटी तर सांगा, निवडून परत घेतो म्हणलं होतं मी. म्हणजे आरोप करायचे म्हणजे खोटे आरोप करू नका हो. हे माझे आरोप खोटे असेल तर सांगा. मी तर सांगितलं इलेक्शन वापस येतो म्हणलं होतं मी. ती जमीन म्हणले त्या हमेशा 2च प्रकरण त्यांच्याकडे, ती जमीन त्या ह्याची महातपुरीची जमीन. आणि महातपुरीच्या जमिनीमध्ये क्विंटलवर साखर वाटली त्या लोकांनी, मी न्याय दिला म्हणून. त्या ब्राह्मण लोकांना दोन्ही वाटताना म्हाताऱ्याला न्याय दिला मी. ते बिचारे जेलमध्ये होते, घालणाऱ्या जेलमध्ये घातले होते. जमीन नाही व्हायला दिली, कर व्हावं म्हणली लेकरासारखं, आणि लिखरूच पुन्हा नंतर याच्यावर आलं. बरोबर आहे ना की त्या घडतं, बरोबर आहे का नाही? आणि साखर वाटली का नाही त्या लोकांच्या गावामध्ये? आता त्याचं नाव घेतात त्यांनी. आता तिथं एक हॉस्पिटल आहे, PH आपलं हे उपकेंद्र आहे, त्याच्या जागेवर कब्जा केलाय. ते रूप गावात तोडून एकटा काढलं पाहिजे. आता परत तोडून तिथं त्या फोन मध्ये कर्मचाऱ्याच्या क्वार्टरमध्ये. असे तुमच्यासोबत लोक, तुम्ही लोक तुमच्यासोबत कोण आहेत नावं तर सांगा यार. कोण चांगले लोक आहेत ते? जनतेची सेवा करणारा माणूस कोण आहे? तुम्ही किती जनतेची सेवा करता? नशिबानं तुमचं ज्या त्या टायमाला नशीब आहे, नशिबानं निवडून येताय तुम्ही. बाकी का तुमचं कर्तृत्व का? ज्याने कर्तृत्व काहीच नाही त्यानं माझ्यावर बोलू नये. कर्तृत्व असेल तर बोला, नक्की बोला, आम्ही बोलून घेऊ, तुमचं स्वागत करू आम्ही. आणि तुमचं काहीच कर्तृत्व आहे ना. 25 साहेब काय केलं तुम्ही? झिरो विकास आहे ना, झिरो. काहीतरी केलं म्हणून सांगा ना. भांडणं लावणं, एकावर ह्याला त्याला चढवणं, मारायला लावणं. का वाटतं माझ्याकडे? व्यंकटांचा माझ्याकडे, व्यंकट सिनेमाकडे आला साहेब म्हणला मी जेल भोगली. आणि बोलता बोलता म्हणला मला तो काय होतं साहेब म्हणे, आम्हाला ते तिकडून सांगून आधी आमचं हे करायचं, आम्हाला हद्दपार करायचं वगैरे करायचं, आणि पुन्हा अधिकाऱ्याला बोलून घेऊन सांगायचं अरे असं करू नका, ते असं आहे तसं आहे म्हणायचं. अशी वृत्तीनं काही म्हणजे होतं का? तुम्ही कार्यकर्त्याला तुम्ही अशा प्रकारे वागवता? त्या व्यंकट सिंधेला तुम्ही विचारायचं मग काय सांगत तुम्हाला ते. मी सांगायला होतं त्याला. तो शहराचा जिल्हा प्रमुख आहे मला वाटतं, शिंदे सेनेचा. सांगाल तो. आम्ही म्हणजे 2038 पर्यंत ट्रॅकचं काम शहराला बाहेर निघण्याचं काम पूर्ण होणार नव्हतं. आता 25 चालू आहे, 3 वर्षानं काम होणार आहे का? 3 वर्षानं काम. ज्या फक्त अंडरग्राऊंड दिसत 7-8 वर्ष लागतं. आता कोणी कोर्टात गेलं, कोणी कुठे घरं गिरं तुटणार आहेत, इझिली सगळं होईल का? सगळं इझिली होणार का? सगळ्या गोष्टी आडवा आडवी काही होणारच नाही. सरळ जाऊ द्या म्हणणार त्याचा विचार केला पाहिजे लोकांचा. त्यांनी आणखीन एक माझ्यावर आरोप केला, उथळत्या पाण्याला खळखळ जास्त अशी एक मराठी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे आमदार रत्नागिरी निवडणूक निकालापासून काही बदलत आहे.
ते बोलताना कोणतीही तत्तामान्य बाळगत नाही. समोरच्या एकेरी भाषेत बोलणे, काही चुकीचे आरोप करणे, लोकांची दिशाभूल करणे, दुसऱ्याला कमी लेखणे असे त्यांचे उद्योग वाढले आहेत. पण गुट्टे साहेब, तुम्ही जर आमदार असाल तर मीही खासदार आहे, विसरू नका. तुम्ही एक मतदाराचे आमदार आहात आणि मी 6 विधानसभेचा खासदार आहे. त्यामुळे उंची आणि पातळीवर पाहून बोलत आम्ही उंची पाहूनच बोलतो आणि उंची जी आहे त्याच पद्धतीने आम्ही वागतो. तुमच्यावर एकेरी भाषेत आम्ही कुठले आरोप केले नाही. आरोप केले आता आजही आपण आरोप करतोय. आरोप म्हणजे सत्य आरोप करतो मी, खोटे आरोप करत नाही. तुमच्यासाठी जे आरोप करतो मी सत्य आरोप करतो. तुम्ही सांगा, डिनाय करा. तुम्ही सांगा कुणाचं त्या झेडू पाट्याचं काय केलं, आणखी कुठं कुठं जमीन. देवाच्या जमिनी कुठल्या नाहीत तुम्हाला. तिथं बालाजीची जमीन, मला वाटतं बालाजीची ना, त्या बालाजीची जमीन कुणी करते आणि किती असे लफडे भरपूर आहेत. पण मी आता तेवढं बोलणार नाही. आणि मला दाखवा ना, मी कुणाचं काही इथं वाटवं केलंय, कुणाचा काही त्रास दिला, इथं व्यापाऱ्याला कुणाला काही बोललो, त्या व्यापाऱ्याला कुठं त्रास आहे, कुठं 10-5 रुपयाला बुडवलंय या शहरामध्ये वगैरे कुठं. अहो, एकमेव रत्नागिरी गुट्टे एवढा आहे जे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम होता, त्या शेतकऱ्याचा इश्यू एकमेव सॉल्व्ह करणारा मी सॉल्व्ह केला. आणि उलट आता याच्यामधनं सिव्हिलमधनं नाव लवकर काढत नाही. शेतकऱ्याच्या वतीनं हायकोर्टमध्ये पिटिशन केलंय मी, शेतकऱ्याच्या वतीनं बँकेला पार्टी केलं. कोण करता असं? पूर्ण फीस मी द्यायला. तुम्ही केलं का असं एखाद्याचं? सांगलो कोणाला सांग. तुमच्यावर किती लोक होते, आज किती येईल, कुठं गेले, काय झालंय? म्हणजे मारणार आहे तुमचा आणि मार खाणार आहे तुमचा, अशीच परिस्थिती आहे. आणि निवडणूक जिंकल्यापासून म्हणजे काही बरळत आहे मी काय सांगा ना, एखादं बरळ सांगा. तुम्ही नुसतं बोलू नका. हो, तुम्ही इथं हे बोलले, तिथं ते बोलले, सांगा ना की जनतेला कळू द्या ना मी कुठं बरळत आहे, ते कुठं बोलत आहे, कुठं बरळत आहे, मी काय करत आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे. न सांगता कसे आरोप करताय तुम्ही? म्हणून आरोप त्याचे अंदाज खोटे आरोप आहे. निवडणूक जिंकल्यापासून आमदार यांचा अहंकार वाढलाय. त्यामुळे ते नेहमी माझ्या एकरी भाषेत उल्लेख करतात. मी कधीच एकरी भाषा बोलतो. बंधुभावाच नाही. बंधुभावाची एकरी भाषा झाली. बरोबर, एवढं इथं बोललो, एवढं नव्हतं बोललं. तुम्ही म्हणलंय, तुम्ही माझ्या माणसाचं धोतर फिरतं, तुमची चड्डी फिरायला वेळ लागणार नाही. आम्ही तुमची चड्डी फिरू, तुमची पॅन्ट फिरू. चुकीचं आहे का? कालही म्हणलं, आजही म्हणलं, आजही ठार माझ्या वाक्यावर. पॅन्ट फिरू, या धोतर फिरता, आम्ही पॅन्ट फिरू. तुमची धोतर फिरणार नाही आमचं, तर तुमची पॅन्ट फिरून पाठवू पडतो. तुमच्या कुठल्यालाही तयारी आहे माझी. तुम्ही कुठं बोलवायचं तिथं आम्ही येतो, काही विषय नाही. पण खोटं आरोप करू नका, धांदात खोटं बोलू नका. आणि करायचं असेल आरोप तर सांगा, हे बोललो मग मी सांगतो. हे बघा, म्हणजे दिशाभूल करताय मी सांगितलं. त्यामुळे मी कसे बोललो तरी मात्र माझे संस्कार सोडणार नाही. अरे काय तुमचे संस्कार आहे आम्हाला माहिती आहे ना, काय संस्कार आहे. इथं एक आणि पुन्हा इकडे एक, हे संस्कार आहेत तुमचे. जे ओटावर असेल तुमच्या पोटात कधीच नसतं. तुम्ही आम्हाला संस्कार सांगाले का? आणि पातळी सोडून कोण बोललं? मी पातळी सोडून बोलत नाही. कोण बोललं पातळी सोडून? इलेक्शन बघितलं ना कोण कसे बोलले, काय झालं. मी आता 3ऱ्या टर्मचा खासदार आहे. यापुढे 2 वेळा आमदार राहिलो आहे. पण मी कधीच विकास कामामध्ये सेवा. अरे विकासच तुम्ही केला नाही. अर्थाकडून करता तुम्ही. काय विकासच केला नाही तुम्ही. स्वतःचा विकास करून घेतो. गरीबुरी करणारे आज प्रॉपर्टी इतकी दुनियाभरची 1000-500 कोटी प्रॉपर्टी आहे तुमची. कुठून आली बाबा? कुठं तुमच्या एखादा कारखाना होता, एखादा मोठा उद्योग होता? एवढे कष्ट कुठं केले? त्या जनतेला माहित नाही कष्ट कुठे गेले. तुम्ही आलं कुठून एवढं? तुमच्याजवळ पैसा आला कुठून? सांगा ना जनतेला. कुठं कमवला तुम्ही? कुठं नांगर घालला एवढा? कुठं घाम घालला एवढा? सांगा, करू द्या लोकांना. कुठं व्यापार केला?
धंदा म्हणजे एखादा जर उद्योग केला का तुम्ही सांगा लोकांना. परवा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करत असताना आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अगदी जोशात सांगितले की या पुतळ्याला तीर्थक्षेत्राला दर्जा देणार. तीर्थक्षेत्राला दर्जा देणार नाही, तुम्ही ऐकलं असं. तीर्थक्षेत्र आहे म्हणलं नाही. तीर्थक्षेत्र आपलं शिवाजी सगळे महापुरुष तीर्थक्षेत्र नाहीत आपले. तीर्थस्थान म्हणलं, तीर्थक्षेत्र म्हणलं नाही. आमचे जिव्हाळ्याचं नाही शिवाजी महाराज आपले जिव्हाळ्याचे नाही. आपलं तीर्थस्थान नाही आपलं, ते आहे ना आपलं तीर्थस्थान. आणि मला एक सांगा, मी काय चूक केली तिथे? 40 बाय 40 म्हणजे 1600 स्क्वेअर फुटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक. 1600 स्क्वेअर फुटामध्ये घरकुल आहे का आपल्या तेवढ्यामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात नाव आहे. आणि त्या जगात नाव असणाऱ्या छत्रपतींचं स्मारक फक्त 1600 फुटामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आपण जर बघितलं आपल्या घराला जागा सर, आणि किती मोठं वैभव आहे. किल्ले किती बांधले त्यांनी, रयतेचं राज्य त्यांनी उभं केलं. एवढंच नाही तर मराठा समाज हा पानिपतच्या लढ्यात तिथपर्यंत गेला. कुठं कुठं कसा कसा लढला, काय काय केलं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुम्ही म्हणतात तीर्थक्षेत्र करता येणार नाही. आम्ही तीर्थक्षेत्र करायचं म्हणलं नाही, घालतात आहे. आम्ही ते तीर्थस्थान आहे म्हणलं, तीर्थस्थळ आहे म्हणलं. ते तीर्थस्थळ आहे, ते तीर्थस्थळ नाही का बाबा? त्याला आपण तीर्थस्थळ नाही म्हणू शकत. काय म्हणायचं त्याला? मी काय म्हणलं, मी म्हणलं ही जागा जेवढी आहे ती जागा ताब्यात घ्या म्हणलं. काय चूक केली? काय घ्यायची नाही ताब्यात जागा? तिथं काय दुकानं काढायचे का? दुकानाचीच प्लॅनिंग होती तिथं. कुठे दुकानाची प्लॅनिंग होती ना रे बाबा. पैसे घेतले होते ना अध्यक्षाने त्यावेळेस. आणि एल टाईप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सेंटरला आणि बाजूला दुकानं. काय धंदा आहे? अशामुळे हे होऊ देणार नाही, मी कधीच होऊ देणार. मग बता ना सभागृहामध्ये मग काय झालं? तिथं तिथं एल टाईप तिथं दुकानं काढायची. आणि तिथं कसं आहे बघा, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय स्मारक तिथं मागं पाठीमागं बनवू आपण, किल्ला टाईप कशा टाईप, आपला जे त्याचा जो विकास करायचा आहे ते विकासाची जागा नको आपल्याला. नुसता पुतळा उभा करायचा बस, तेवढं झालं का? त्यांनी काय केलंय, काय शौर्य केलंय दाखवायला नाही पाहिजे तिथं. एखाद्या ह्याच्यामध्ये करायला नाही पाहिजे तिथं. कुठल्या लढाया लढल्या, काय लढलंय तिथे असं दाखवून तिथं करायचं नाही का आपण तिथं? लोकांनी आता काय बघावं? फक्त पुतळा बघायचा का लोकांनी? त्यांचं कार्य नाही बघायचं का? कार्य बघावं लागेल ना त्यांचं. आणि म्हणून म्हणलं किंवा ठीक आहे, आम्ही काय असं बोललो नाही, मग ती जागा आम्ही घेऊ, त्या जागेचे पैसे भरतात, पैसे भरू म्हणलं मी. ती आलेला झाली माझी, पैसे मी भरतो म्हणलं ना. असं म्हणलं मी पैसे भरतो म्हणून. जे काय आता ही जागा 5 गुंठे विकतच घेतली ना, तशीच या नगरपालिकेला पैसे आम्ही भरू, पीडब्ल्यूला पैसे पाहिजे भरू. काही विषय नाही, आम्हाला फुकट नको आहे. आम्ही तुमचा कायदा तोडणार नाही. आम्ही जे काय करू कायदा नको. हे चूक आहे का? ही चूक असेल तर मी चूक केली, चला काही प्रॉब्लेम नाही. हे जर त्यांना वाटतंय मी चूक केली, काय विषय नाही. हो म्हणजे आज 300 वर्ष, किती 300 वर्ष झालं? 395 वर्ष झालं. हा 395 इतिहास किती मोठा आहे. आज तुम्ही विचार करा, श्रीमान वाचा, त्यांचे काही फक्त 4-2 मुद्देच घ्या, तुमचं आयुष्य निघत, आयुष्यात सक्सेस व्हाल. मग इतरही सगळे तीर्थस्थान. आता मला सांगा, माझ्यावर त्या पुण्याच्या बाबतीत काही बुद्ध समाजाला माझ्याकडे पाठवलं म्हणजे हाईट कमी होईल बाबासाहेबांची. अरे हाईट कमी आम्ही कसं होऊ देऊ? हाईट वाढवता येत नाही का आम्हाला? मला बुद्ध समाज जेवढी हाईट आहे तेवढी हाईट करू आपण. काय करणार नाही आपण? करू, पण आडवाडी करू नका, मार्ग काढा. कुठल्याही मार्ग काढला पाहिजे. विकास करायचा ना आपल्याला, मार्ग काढा. बसा, मी बसायला तयार आहे. आपण बसा, मला बोलवा, मी येतो. कुठे यायचं तिथे येतो. असेल काही विषय, तुम्ही काही विकास करत असाल मी सपोर्ट करतो तुम्हाला, मी सहकार्य करतो तुम्हाला. पण तुम्हाला करायचा नाही
आणि करणाऱ्याला अडवायचं, हे कसं होणार? हे होऊ देणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल त्यांना किंवा मी काय गव्हर्नमेंट करतो काहीतरी म्हणले ना, काहीतरी म्हणले अहंकार वगैरे, हे अशा काम करण्यामध्ये जर तुम्हाला वाटतं मी अहंकार करतोय तर तुमचे तुम्ही म्हणा. मला जनतेने म्हणलं पाहिजे ना अहंकार करतो म्हणून. मी तुमच्यासारखे अडथळे निर्माण करत नाही. मी एवढे 135 कोटीचे रोड आणले, पुन्हा पुढे तुमच्या नवीन स्कीम पडल्या तिथे रोड झाले का नाही बाबा सांगा ना. तिकडे तिथं नवीन स्कीम आहे तिथं काय त्या लोकांनी विचारलं का नाही कुणाची स्कीम आहे का काय? काही विचारलं नाही मी तुम्हाला. त्यांनी विचार केला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कशी बोलता तुम्ही? मी तीर्थक्षेत्र म्हणलं म्हणून, तीर्थस्थळ म्हणलं मी. ते आपण मानत तीर्थस्थळच मानायला पाहिजे ना आपण. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी जमलं नाही ना, मी हे केलं हे जमलं नाही तुम्हाला. बाहेर सगळे म्हणजे अरे काही सगळं मुलं साहेब आम्ही हायजॅक करून टाकले म्हणजे आपला कार्यक्रम. हायजॅक नाही केला मला कार्यक्रम, माझा हायजॅक करायचा नाही. मी जे बोललो ते सत्य बोललो. पोटात एक आणि ओटात एक आहे माझ्या. जे ओटावर आहे ते पोटात आहे. माझं तुमच्यासारखं ओटात एक आणि पोटात एक नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या 11 आपल्या जातीचे, एका कोणा जातीचे नाही, एका जातीमध्ये कोणाला वाटू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या जाती धर्माचे. उंची कमी करू नका, उंची कमी नाही झाली पाहिजे. सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. सगळ्यांनी घेतलं ना, सगळ्याचे मला वाटते पूजेला सर्व समाज सर्व त्यांची वाहवा करा ना. तुम्ही सगळ्याला बसवून केलं, तुम्ही करा ना. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी केलं. मी त्यांचं कौतुक करतो त्या कमिटीचं, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्या कमिटीचं. त्यांनी सर्व जाती धर्माला घेऊन तिथे, सर्व जाती धर्माचे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही बघा, जेवढे जेवढे त्यांनी हे जे जिंकले, कोण होते सोबत विचार करा ना. आम्ही लढायला नव्हतो, पण आम्ही तिथं रसदपूर्वाला होतो. आम्ही माळाराला घेत ना, आम्ही रमानी आम्ही सगळे ते पाठीवर गोण्या बिण्या टाकून आमचे लोक ते लढत होते. आम्ही गोण्या फुलल्या, जेवण फुलले. इतिहास आहे प्रभू. वाचा, इतिहास आहे तो. इतिहास वाचला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं योग्य नाही. आणि ते बोललेलं आम्ही खपून पण घेणार नाही. आम्ही जे केलं आम्ही करणार. आम्हाला काही दुकानं उठवावं लागली, दुकाने उठवणार. 100% उठवलं. त्याला जागा दुसरीकडे देऊ सांगू आम्ही त्यांना, जागा तुम्हाला दुसरीकडे द्या, तिकडे जा. तुमच्यापेक्षा इथे हे महत्वाचं आहे आम्हाला ठिकाण. मी काही आरोप करायला आलो नाही, मात्र माझ्याबद्दल जी दिशाभूल केली जात आहे ती दूर करण्यासाठी आणि तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी, तसेच त्यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून अर्थात पत्रकार बांधवाच्या सहकार्याने जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. आता आम्ही काय बोललो नाही दिशाभूल करायला त्यांच्याबरोबर. आम्ही हेच म्हणलं किंवा तिथं पूर्ण आता 35, 36, 40, 42 गाव आहेत वरी. ह्या रेल्वे पट्टीपासून किती लोक वरी. त्या लोकांना वाटत नाही की बाबा गावच त्या शहरात आपलं गाव वर आहे. त्या लोकांना वाटत नाही आम्ही दिशाभूल. तुम्ही 10-5 लोक 2-4 जे आता कोणतरी म्हणतात ते मालक, मूळ मालक ते किराणमध्ये असे 4-2 मालकाचं ते, पण त्या मालकाचं नुकसान होणार नाही. हो तर द्या. हे झाल्याच्या नंतर बघा नुकसान होतंय का फायदा होतोय, हो तर द्या. होण्याच्या आधी सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. त्याच्यामुळं दिशाभूल आम्ही कुणाशी करत नाही. त्यांच्यावर आरोप जरूर केली किंवा तुम्ही त्यांनी विकासामध्ये अडवू नये म्हणलंय मी त्यांना. ते आपल्या कालच्याच भाषणामध्ये म्हणलं विकासामध्ये अडवू नये, विकासाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही करू सहकार्य. तुम्ही जर ठरवलं विकास, तुम्ही तर ठरवत नाही कुठला विकास करायचा, तुम्हाला काही विकास करायचाच नाही, करणार अडवायचे फक्त. हे धंदा आहे तुमचा. ते धंदा तुम्हाला लकलाप आहे तुमचा धंदा, तुम्ही करत बसा.
पण इथं आम्हाला मेहरबानी करून डिस्टर्ब करू नका. इथं आम्हाला करू द्या. आमची लोक आम्ही आहोत. तुम्हाला मतदान केले, जरूर केले, हरकत नाही. मतदान केले, मतदानाच्या बाजूने या तुम्ही, त्यांच्या विकासासाठी या. पण आडवं विकास कामाला आडवेपणासाठी येऊ नका. शेवटी विकासामध्ये प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांच्या सहकार्यानेच विकास होत असतो. त्यामुळे उद्या जर शहरातील सर्व व्यापारी नागरिकांनी घटकांनी वाटले की हा पूल झाला पाहिजे, तर मी सुद्धा स्वतः विखे साहेब यांच्यासोबत उभा आहे. पण व्यापाऱ्यांना निवडून लोकांचे संसार उद्यावर आणून जर हा पूल उभारण्याचा घाट घातला जात असेल तर या खासदार म्हणून मी सर्व लोकांपर्यंत कायम उभा राहील. प्रसंगी शासनाशी भांडेन आणि रस्त्यावर सुद्धा उभा आहे. ठीक आहे ना. तुम्ही हे वरचं खालचं बोलण्यापेक्षा तुम्ही वरी म्हणजे शेवटी विकासामध्ये प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांच्या सहकार्याने विकास करत असेल. त्यामुळे जर या शहरातील सर्व व्यापारी नागरिक ह्या तिथं देश म्हणलंय, विचारा व्यापाऱ्यांना, इथल्या व्यापाऱ्यांना विचारा. गावचे त्या कमीत कमी 10 सरपंचाला बोलवा, 40-42 गावावरील. त्या वरचे काही नागरिकांना बोलवा. त्या नागरिकांना काही पाहिजे का, व्यापाऱ्यांना बोलवा. त्यांचं मत काय, हे मत जर त्यांचं पूल करू नका म्हणत असेल तर पूल आपण कॅन्सल करू, हा विषय. पण त्यांचं जर मत असेल की नाही पूल झालाच पाहिजे, तर खासदार आमच्यासोबत राहणार आहेत का, त्या विकासासोबत राहणार आहेत का खासदार, त्यांनी उत्तर द्यावं. आणि त्यांनी इतर बैठक बोलवावी, त्या बैठकीला मला बोलवावं. त्या बैठकीला त्यांचे जे लोक बोलवायचे, मी म्हणतो वरचे कमीत कमी 5-50 लोक वरचे बोलवा. त्या पट्टीपासून राहणारे जे नागरिक आहेत, नागरिकांचा विचार करायचा नाही. जे गाव आहेत त्या गावांचा विचार करायचा नाही. इथं व्यापारी आहेत, व्यापाऱ्यामध्ये तर आम्ही व्यापाऱ्यांचा विचार केला ना. इथं टी पॉईंट केला, टीच केला ना. मी इथं गावात गेला का मी पूल आंबेडकरांच्या चौकामध्ये, आपला आंबेडकर चौक तिथंच टेंट केला ना. तिथं टी केला नाही. आम्हाला कळतं ना तेवढं. आता साहेब आम्हाला पण देवाने बुद्धी दिलेली आहे. पण तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे. कशामध्ये कुठेही आढळून ही तुम्हाला दिली, आम्हाला देवाने बुद्धी चांगली दिलेली आहे. मुळी बंधाऱ्या सुद्धा मी 22 कोटीचे रुपये मिळवून दिले. किती खोटं बोलता, इतकं खोटं कसं बोलायचं. नाशिकपर्यंत कुणी फोन लावले, अधिकाऱ्याला बोलवा. नाशिकपर्यंत फोन लावले, नाशिकचं क्लिअरन्स कुणी घेतलं, पुण्याचं क्लिअरन्स कुणी घेतलं. या गेस्ट हाऊसला 10 मीटिंग घेतल्या असल्या मी SC सगळ्यांच्या. आणि जनसाधारण मंत्री आपले गिरीश महाजनला मी 15 कोटी रुपये दिले. गिरीश महाजन होते, त्यांच्यासोबत मीटिंग करून 15 कोटी रुपये दिले. आणि आता तर पैसे सगळे CM साहेबांनी दिले, DCM साहेबांनी दिले ते पैसे सगळे. त्यांच्याकडे खातं होतं, आता CM साहेबांकडे खातं होतं, त्यावर त्यांनी पैसे दिले सगळे. हे होतेच कुठं ह्यांच्या हे कुठं केलं यांनी. हे म्हणतात आम्ही 2.5 वर्ष त्याच्यात केलं, दाखवा पुरावा द्या, आमची माघार घेतो. त्यांनी केलंय, असं झालंय, त्यांनी दाखवावं, प्रूव्ह करून द्यावं, तुमची माघार घेतो. आणि त्यांनी सांगितलं मी केलं, आपली टिमकी वाजवत, हा केलं म्हणून वाजवतो ना. आता त्यांनी इथे खाली केलं, दुसऱ्या करते पण मीच केलं असं आता माझं त्याने दुसऱ्याचं उत्तर माझं त्यांची गलती वाटली. धारकेट कोणाबद्दल सुद्धा आहे, तर धारकेट खूप खरं आहे. तुम्हीच सांगा पत्रकार बाबा, धारकेट तुम्ही केला तुम्हीच सांगा. मी काहीच बोलणार नाही याच्यावर. स्वतः नितीन गडकरी साहेब म्हणले होते रत्नाकर गुट्टेंनी मला बसू देत नाही सारखा त्या पुण्यामध्ये. त्याला विचारलं काय माझ्या पुलाचं काय झालं, हेच विचारलं. हे क्लिप ऐकली ना तुम्ही सर्व. खासदार साहेब ती पण तुम्ही पण ऐकली हो. केंद्रात तुम्ही गेले, केंद्राचं आहे काम होते, केंद्रातून आणलंय मी. पण तुमचा कॉन्ट्रिब्युशन काय, तुमचा त्याच्यामध्ये सहभाग काय आहे हे सांगा. तुम्ही काय केलं हे सांगा. ते सांगायचं नाही मला. आता केंद्र सरकार निधून तयार झालाय. आता केंद्र निधून तयार झाला ना, आम्ही डिनाय करतच नाही ना. पण ते कुणी दिला, कुणी आणला, कुणी फॉलोअप केला, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. उद्घाटन आपण रामपूरला केलं, रामपूरच्या कार्यक्रमावर 10 मिनिटाच्या वर माझ्यावर बोलले. ते सगळ्या गावाचे नावं घेतले त्यांनी त्यावेळेस गडकरी साहेबांनी. त्या गावाचे किती सांगत, सगळ्या गावाचे नाव घेतले त्यांनी मी नाही लिहून दिले ते गावाचे नाव. त्यांनी अभ्यास केला असतो, त्यांनी गावाचे नाव मागितले असते. त्याच्यापासून त्यांचे लोक आहेत त्यांना देणारे पण ते आठवा. खासदार साहेब गडकरी साहेबांची केंद्र शासनाचा फंड आहे, पण केंद्र शासनाचा फंड आहे, पण तुम्ही का आणला नाही.
अहो विहार वाचत रस्ता विलेज रस्ता आहे होते पुढचा, तिथे अडचणी आणल्या मला, तिथं होदीना गेले तू, त्या परत सिंहकडे गेलो, त्या सिंहला लोक पाठवले, त्या सिंहला म्हणलं तरी ऐकायला तयार नाही, मग पुन्हा परत साहेबाकडे गेलो, साहेबांनी इतकं झापलं तर केलं तुमचं त्याला काय बोलले मी करायला गपचिप ते करून दे बंधारा, आता बंधारा झाला, त्या बंधाऱ्यामुळे नुकसान झालं तर फायदा झाला, ते डोकं कुणी केलं, कुणी करायला लावला, ते पूल तिथं खाली पाणी कुठं अडलंय, आता कितपर्यंत पाणी अडलंय, अरे विकास नाही का, विकास नाही का हे सांगा. आता दुसरं सांगितलं तरी मी काय होतो, आता आमदार जेवढे बाळगत आहे, आता प्रधानमंत्री आवास योजनेचे सुद्धा बघा, योजना केंद्र शासनाची आणि सगळीकडे राजकारणाची आहे कुठे साहेबांची. आता मला सांगा वरून फोटो आले, हे इतके फोटो टाका म्हणून, हे काय माझं हे ऐकतात हे लोक, माझं ऐकलं तरी माझा याचा फोटो टाकू नका म्हणत आहे. वरून जर समजा खासदारचा फोटो टाका म्हणले असते, मी कोण आहे खासदारचा फोटो टाकणार, असा गैरसमज करू नका खासदार आहे. तुम्ही शासनाशी बोला, मुख्यमंत्र्याला बोला, उपमुख्यमंत्री दोन त्यांना बोला, त्यांनी वरून दिलं, केंद्राचा किती हिस्सा आहे, पैसे केंद्रात सत्ता त्यांची आहे, त्यांना कसं करायचं ते करतील. मी एक अपक्ष म्हणून मला घेतलं सोबत, मी जात नसतो तर मला काय घेतलं सोबत. त्याच्यामुळे तिथं साहजिक आहे. तर त्यांनी विचारले, शिवकडे जाऊन बसले, मॅडम शिव मॅडमकडे जाऊन बसले, माझा फोटो नाही मला, पण ते शिव मॅडमला बोलायला पाहिजे, काय उत्तर दिलं तुम्हाला शिव मॅडमनी सांगा जनतेला, कलेक्टरनी तुम्हाला काय उत्तर दिलं सांगा जनतेला. तुमचे हे व्हिडिओ माझ्या तालुक्यातले तिन्ही व्हिडिओ, तुमच्या सगळ्या तालुक्यात सगळे व्हिडिओ, तुम्हाला काय बोलले सांगा जनतेला. फक्त आरोप पण माझ्यावर मी केलं, हे कसं म्हणजे मी जर समजा गाण्यावर लावले पाठिंबा, त्या गाण्यावरला हे फोटो कमी कर म्हणलं, कमी करेल का नाही? त्यांचा बॅनर नाही लावला, मला काय प्रॉब्लेम आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. खासदार आहेत ते जिल्ह्याचे, त्यांनी वर भांडावं ना माझा का फोटो नाही म्हणून, त्या सीएमकडे जावं, बाबा फोटो लावला नाही हो, काय विषय. माहिती आहे तुम्ही कसं बॅनर लावता त्यांचं, तुमच्या माहिती तुम्ही त्यांचं बॅनर कसं लावता, तर समजून घेतलं पाहिजे त्यांनी, आता समजून घेतलं पाहिजे ना. आता ते पाठवलं का ते आले कुणाला माहित आहे. आमचे सन्माननीय उमेदवार, आमचे विचार कदम आलेत का पाठवलेत काय माहित आहे, ते माहेर आहेत त्याच्याकडे सगळ्या गोष्टीमध्ये. ते त्यांना आधी पाठवून पुन्हा यायचं असेल तर असेल काहीतरी, वेलकम आहे आमच्याकडे या. तशी पण चर्चा होती, तशी पण चर्चा नाही बघा, आमच्याकडे तर आम्ही आता वेलकमच ठेवलं सगळं, ज्याला यायचं त्याला या, आमचे दरवाजे उघडे, या तुम्ही बी लावा आमच्यासोबत फोटो, गाणं सोबत घेऊ कार्यक्रम. मग काय झाला, खासदार साहेब शेवटचं भाषण पहिलं माझं, सोबतच घेऊ, काय प्रॉब्लेम. पण खासदार साहेब शेवटी तुम्हाला एकच विनंती करायची आहे, तुम्ही असं कुणाचं तरी ऐकून तुमच्या जवळचे लोक जे शहरामधले गंगाखेडमध्ये तालुक्यामध्ये जे लोक आहेत हे लोक ओळखा. फक्त माझे विरोधक म्हणून जवळ करू नका, मेहरबानी करून सांगतो, विनंती करून सांगतो आपल्याला, माझे विरोधक म्हणून जवळ घेऊ नका. तुम्ही घेता तर घ्या, पण माझे विरोधक म्हणून जवळ घेऊ नका. तुम्ही चांगले लोक जवळ घेऊन चांगल्या लोकांना ऐका ना. तुमचा इथला आई आहे, त्या आईला विचारा माझ्या बाबतीत, तुमचाच माणूस आहे ना आया, त्याला विचारा. तुमचा चंद्रकांत कदम आहे त्याला विचारा. आणखी तुमचे जे लोक आहेत त्यांना विचारा ना, माझं काम आहे का नाही आहे, विकास आहे का नाही आहे, मी कसा वागतो, काय करतो, तुमच्या लोकांकडनं माहिती घ्या. पण मला जे कट्टर विरोध करणारे लोक आहेत त्यांना जवळ तुम्ही घेऊन बघतात हिंडताय, हिंडा, काही विषय नाही. शेवटी खासदारावर एकच विनंती करेन, मी जे बोललो त्याच्यावर आपण जे काय बोलायचं बोला, उत्तर द्यायचं काय उत्तर द्यायचं सांगा. तुम्हाला अगर खरंच आपल्याला त्याच्यावर पडदा टाकायचा असेल तर आपण एक व्यापाऱ्याची मिटिंग घ्या, 100-200 व्यापारी बोलवा, वरचे लोक बोलवा, काही गावातले लोक बोलवा, त्या खेड्यापाड्याचे काही लोक बोलवा, त्यांचं ऐका. वरील 40-42 गाव, त्या गावाचे सरपंच बोलवा 40-42 तेवढं, बाकी तुझं नका बोलू. इथं वरचे मेन ते जे आता नगरसेवक हे त्याच्यामध्ये राखेला बोलवा, ते आणखी असे राखेचे काही 10-20 लोक त्यांना बोलवा, मेन व्यापारी बोलवा, 100-200 लोकांची मिटिंग बोलवा. त्या मिटिंगमध्ये जर ठरलं नाही करायचं म्हणले तर आपण नाही करू.
काही विषय नाही. पण बोलवा अशी मला शेवटी विनंती करायची आहे सन्माननीय खासदार साहेबांना. आणि मी जे तुम्ही बोलले ते मी 100% डिसाय करतो. त्या कोळगावचं आता कोळगाव रस्त्याने गेला की रस्ता होतो ना, आता पूल टाकला मी तिथे. तुम्ही कुठं काय टाकलं होतं? तुमचे रस्ते टाकले झालेत ना रस्ते. ते रस्ते तुम्ही होऊ देणार, त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करू देणार. ते ह्याचा पालकमध्ये एक रस्ता आहे, देशमुखचं काम घेतलंय, त्यांचाच नातेवाईक आहे, त्याला काम करू देणार, बसू देणार. म्हणजे इलेक्शनच्या आधी काहीच करू दिलं नाही, म्हणजे माझी बदनामी होईल म्हणून काहीच करू दिलं नाही त्याला. आता चुकीचा रस्ता कुणी केला जाऊन बघा ना. खासदार साहेब एवढं आग्रह होऊ नका, तुम्ही बघा जाऊन चुकीचा रस्ता कोणी केला. सगळा त्या ह्याच्यापर्यंत टाकला, त्या विरखेल स्टेशनपर्यंत रस्ते टाकले मी सगळे. नावकेचा जो रस्ता टाकला जाऊन बघा ना. आता स्टेट हायवे मध्ये आलं त्याला मी काय करू? तिथले तुम्ही फंड चेंज करून घ्या ना, दुसरीकडे कुठे घ्यायचा तिथं. हो नको म्हणता आणखी बरेच आहेत ना. तुम्हाला का तुम्ही किती आणली आतापर्यंत पंतप्रधान मोदीची कामं सांगा.